नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 27.1 मधील एक्झाम्पल्स बघणार आहोत. क्वेश्चन 1. इफ अन आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹29, द प्रॉफिट मेड इज हाफ द लॉस अक्युअर व्हेन द सेम आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹20. फाइंड द ओरिजिनल प्राइस ऑफ द आर्टिकल. म्हणजे एखादं आर्टिकल वस्तू जर 29 रुपीजला सेल केली तर जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट किती आहे, इज मेड हाफ द लॉस अक्युअर वेन द सेम आर्टिकल सोल्ड फॉर 20. आणि तेच आर्टिकल जर 20ला मिळालं, 20ला जर सोल्ड केलं, विकलं, तर जो लॉस होणार आहे तो काय असेल, म्हणजे प्रॉफिट हाफ असेल, म्हणजे लॉस काय असेल त्याच्या डबल असेल. आता आपण काय करूयात, काही एक्झरसाइजमध्ये म्हणजे ह्या एक्झरसाइजमध्ये किंवा दुसऱ्या एक्झरसाइजमध्ये बरेचसे उदाहरणे ही ऑप्शन घेऊनही सोडवता येतात आणि ती सोपी जातात. समजा ऑप्शन 1 आपण घेतलं की ही जी ओरिजिनल प्राईस आहे, ओरिजिनल प्राइस पहिलं ऑप्शन घेतलं 26. जर ओरिजिनल प्राइस 26 असेल तर मग याच्यामध्ये हे 29ला जर सेल केली तर प्रॉफिट किती मिळेल, ₹3. 29 मायनस 26 ₹3. आणि ही जर सपोज 20ला जर सॉल्व केलं तर लॉस किती होईल, मग 26 मायनस 20 म्हणजे ₹6 लॉस होईल. म्हणजे ही जी कंडिशन आहे की या म्हणजे ही जर ओरिजिनल प्राईस असेल आणि जर 29ला ते सोल्ड केलं तर प्रॉफिट किती, हाफ. म्हणजे याच्या जर 20ला सोल्ड केल्यानंतर जो लॉस होतो त्याच्या हाफ प्रॉफिट आहे व्हेन इट इज सोल्ड फॉर ₹29. हीच कंडिशन याच्यावर ट्रू होते. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 2. द शॉपकीपर सोल्ड 2 आर्टिकल्स फॉर ₹1560. He secured 20% profit on the first and 30% profit on other. What was the total cost price of the both article? आता हे आर्टिकल्स दोन्ही कितीला सेल केलेले आहेत, 1560ला. म्हणजे दोघांची दोन आर्टिकलची जी सेलिंग प्राईस असेल ती काय होईल, 1560 इंटू 2 ही असेल आपली टोटल सेलिंग प्राईस. ठीक आहे. आता पहिल्या याच्यामध्ये आता हे सेलिंगवर आहे. मग आता असं प्रॉफिट 20% याचा अर्थ काय होतो की जर समजा त्याची कॉस्ट प्राईस 100 असेल तर सेलिंग प्राईस का असेल 120. किती असेल, 120. मग आता कॉस्ट प्राईस काय आहे आपल्याला फाइंड आउट करायची. कॉस्ट प्राईस सपोज X असेल आणि सेलिंग प्राईस काय आहे 1560. देअरफॉर X इक्वल्स टू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, रेशो ऑफ द, हे तर तुम्हाला माहिती आहे, रेशो ऑफ द कॉस्ट प्राईस इक्वल्स टू रेशो ऑफ द सेलिंग प्राईस. 1560 इंटू 100 अपॉन 120. हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं आणि इक्वल्स टू हे 12ने हे डिव्हिजिबल आहे. किती येईल ते बघा, 12 1 जा 12, तर 3, 12 3 जा 36, 0 इंटू 10. म्हणजे हे जे आहे ज्याच्यामध्ये 20% प्रॉफिट आला त्याची कॉस्ट प्राईस काय आहे 1300. दुसरा किती आहे 30% प्रॉफिटनं, हे प्रॉफिटमध्ये आहे, 30% प्रॉफिटमध्ये ती सेल केली. म्हणजे कॉस्ट प्राईस 100 असेल, 30% प्रॉफिट म्हणजे मग सेलिंग प्राईस काय होईल 100 + 30 म्हणजे 130. आपल्याला कॉस्ट प्राईस माहीत नाही आणि सेलिंग प्राईस किती आहे, दोघांची सेम आहे. मग सेकंडची कॉस्ट प्राईस काय येईल, X इक्वल्स टू परत 100 इंटू 156 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं अपॉन 130. हे 0 कॅन्सल, 10 इंटू, आता हे पण 13 डिव्हिजिबल आहे. किती येते 13 1 जा 13, कॅरी 2, 13 2 जा 26, 0 आणि हे 0 X. म्हणजे दोन्हीची जी प्राईज आहे कॉस्ट प्राईज, पहिलं जे आर्टिकल आहे त्याचे आहे 1300 आणि सेकंडचे आहे 1200. दोघांची कॉस्ट प्राईज काय होईल, मग याची ॲडिशन केली किती होईल, ती 00 + 1200 किती आली 0052 2500. ही झाली कॉस्ट प्राईज. आता सेलिंग प्राईस किती आहे, बट आपल्याला काय विचारलं आहे, कॉस्ट प्राईज विचारलेली आहे. किती विचारली, कॉस्ट प्राईज म्हणजे 2500. म्हणजे ऑप्शन नंबर 3.
ऑप्शन नंबर 3. Question number 3. A shopkeeper purchased 50 dozen notebook at rate rupees 200 per dozen. All the notebook were sold at the rate rupees 225 per dozen. Find the percentage of profit in this transaction. आता तुम्हाला हे सगळं लक्षात येईल की हे कितीने होतं, हे 200ने होतात. 200 रुपये पर डझन होतं. ओव्हरऑल जर सोडवायचं कसं सोडवणार, हे 50 डझनचं तर कॉमन राहील. ते हे किती होतं, 200 रुपीज पर डझन. आणि ते कितीनं सेल केलं, 225. जर हे 100 असतं इथे तर हे किती झालं असतं, मग याच्या हाफ झालं असतं. किती असतं ते 112.5 याच्या हाफ आलं असतं. म्हणजे ही जर कॉस्ट प्राईस असेल 100 तर वर किती होईल, 12.5. काय येईल त्याचं, 12.5. हे ऑप्शन त्याचं येईल. तर आपण याचा मेथडनी, हे ओव्हरऑल झालं. मेथडनी कसं करणार, आता कॉस्ट प्राईस बघा, कॉस्ट प्राईस काय येईल, 50 इंटू 200 हा रेट झाला. ते काय येईल मग 1 2 हे 30 5 2 10,000. सेलिंग प्राईस काय येईल, 50 इंटू हे काय सेल केलं 225ने हे सेल केलं 0. आता 5ने मला मल्टिप्लाय केलं, 5 5 जा 25 कॅरी 2 5 2 10 प्लस 2 12 1 आणि 5 1 जा 5 5 2 जा 10 आणि 1 हे झालं 11,250. हे झालं सेलिंग प्राईस. पहिलं पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट. आता फक्त प्रॉफिट किती आहे, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, तो किती आला 0,521 1,250. आणि काय काढायचं सांगितलं आपल्याला, पर्सेंटेज प्रॉफिट काढायचं आहे. पर्सेंटेज प्रॉफिट इक्वल्स टू बघा, पर्सेंटेज प्रॉफिट इक्वल्स टू प्रॉफिट 1250 अपॉन कॉस्ट प्राईस. ती किती आहे 10,000 इंटू 100 मग ते किती होईल 1 2 1 2 हे आणि किती आला आता 125 अपॉन 10. म्हणजे 10ने डिवाईड करायचं म्हणजे काय, एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट 11.5%. ऑप्शन नंबर 2. हे असं आपलं मेथडने आणि हे ओरली. तर बहुतेक स्कॉलरशिपसाठी जे उदाहरण आहे ते ओरली सोडण्याचाच जास्तीत जास्त सराव करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. If an article sold for rupees 157, the loss incurred is twice the profit made on selling the same article for rupees 226. Find the cost price. हे सुद्धा आपण ऑप्शन घेऊन इथं सहज करू शकतो की समजा 157ला सेल केल्यानंतर काय होतो, लॉस होतो. आणि तेच जर 226ला सेल केलं तर प्रॉफिट होऊन किती प्रॉफिट होतो, प्रॉफिट इज द ट्वाईस द प्रॉफिट मेड. म्हणजे त्याच्यावर काय होतं, जो लॉस असेल त्याच्यापेक्षा प्रॉफिट हा त्याच्या डबल होतो. आता बघूयात, सपोज इथे आपण कॉस्ट प्राईस घेतली 200. कॉस्ट प्राईस ऑप्शन घेऊन बघूया त्याला, नंतर मेथडनी पण हे सोडवता येतं. 200 आणि आता इथं सेल केलं, इथे सेल 157ला जर सेल केलं आणि 226ला जर सेल केलं तर पहिल्या याच्यामध्ये काय होईल, इथं लॉस होईल. तो किती असेल 200 मायनस 157. तो किती येईल, जी सबट्रॅक्शन केली 200 मायनस 157 ती येईल 43. आणि इथं काय होईल, या ठिकाणी प्रॉफिट होईल. आणि ही जर सबट्रॅक्ट केलं हे 26, हे काही डबल होत नाही, म्हणजे हे ऑप्शन तिथं येणार नाही. सपोज आपण 180 घेतला बघा, 157ला सेल करायचं आणि 226ला सेल करायचं. जो लॉस आणि प्रॉफिट असेल त्याच्याशी आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तर तिथं लॉस किती होईल, 180 जर समजा ती कॉस्ट प्राईस असेल
ओरिजिनल आणि तो 157ला हे सेल केला तर किती येईल त्याचे सबट्रॅक्शन केलं हे किती येईल 2 3 लॉस आणि प्रॉफिट किती होईल प्रॉफिट येईल याच्यामध्ये 4 6. आता बघा इथे काय दिले लॉस इनक्युअर्ड इज ट्वाईस द प्रॉफिट मेड. हा जो लॉस आहे हा प्रॉफिटच्या ट्वाईस आहे. इथं काय झालं इथं उलट झालं इथं लॉस हाफ आहे प्रॉफिट डबल आहे म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाही. समजा आपण पुढचा ऑप्शन 203 घेतला 203 घेतल्यानंतर बघा हे सेल केलं 157ला आणि 226ला. जर 105ला 7 केलं 157ला जर ते सेल केलं तर या ठिकाणी लॉस किती होईल 46. सबट्रॅक्शन केलं तर किती येईल 46 आणि प्रॉफिट याचं जर सबट्रॅक्शन केलं की 3 आणि 2 23. आता याचं कम्पॅरिझन केल्यानंतर काय लक्षात येईल की हा जो लॉस आहे लॉस इज द टॉईस ऑफ द प्रॉफिट मेड. म्हणजे या ठिकाणी लॉस काय झाला आहे 46 आणि प्रॉफिट काय आला 23 म्हणजे ऑप्शन नंबर 3. हे आपण असं पण घेऊ शकतो की कॉस्ट प्राईज आहे एक्स लॉस प्रॉफिट या फॉर्म्युलासुद्धा करता येतं किंवा ओरलीसुद्धा असं हे ऑप्शन घेऊनही करता येतं. क्वेश्चन नंबर 5. A shopkeeper bought 10 articles for rupees 200. Of these articles, 2 of these articles got damaged. If he sold the rest to 40, then how much the gain percent in this sale. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. परत बघा आता त्याची जी कॉस्ट प्राईस आहे 10 आर्टिकलची किती आहे 10 आर्टिकलची कॉस्ट प्राईस आहे 200 अँड 200. ओके त्यातले 2 काय झाले खराब झाले. these articles got damaged. If he sold rest of for 240 म्हणजे हे कितीला सेल केले सगळे उरलेले सेलिंग प्राईस इक्वल्स टू काय आलं 240. म्हणजेच याच्यामध्ये प्रॉफिट किती झाला आता फॉर्म्युला न लिहिता तुम्ही सांगू शकता 240 मायनस 200 म्हणजे प्रॉफिट झाला हा 40. मग 200वर जर 40 असेल तर 100वर किती येईल मग त्याचा हाफ 20% त्याचा हाफ 20%. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 6. द सेलिंग प्राईज ऑफ 4 आर्टिकल्स. आता बघा हे थोडंसं लक्षपूर्वक बघा. द सेलिंग प्राईज ऑफ 4 articles is the same as the cost price of 5 articles. On selling 1 article, the profit gained by the shopkeeper is how many times that its cost price. प्रश्न अगोदर समजून घ्या. सेलिंग प्राईज ऑफ 4 आर्टिकल्स इज द सेम द कॉस्ट प्राईज ऑफ 5 आर्टिकल्स. आता हे आपण अगोदर लिहून काढूयात. सपोज कॉस्ट प्राईज ऑफ 1 आर्टिकल इक्वल्स टू एक्स देअरफॉर कॉस्ट प्राईज ऑफ 5 आर्टिकल्स इक्वल्स टू 5x. ठीक आहे. आता सेलिंग प्राईज ऑफ 4 आर्टिकल इथं बघा सेलिंग प्राईज ऑफ 4 आर्टिकल्स इज द सेम ॲज द कॉस्ट प्राईज ऑफ 5 आर्टिकल म्हणजे किती येईल ते 5x. मग एकाची सेलिंग प्राईस काय येईल देअरफॉर सेलिंग प्राईज ऑफ 1 आर्टिकल इक्वल्स टू 5x अपॉन 4. एका आर्टिकलची सेलिंग प्राईस काय आली 5x अपॉन 4. मग आता म्हणजे प्रॉफिट काय असेल प्रॉफिट फॉर सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस काय आली 5x अपॉन 4 मायनस कॉस्ट प्राईस किती आहे एका आर्टिकलची x. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 5x 4x म्हणजे 4x आणि 5x मायनस होतील म्हणजे काय येईल ते x अपॉन 4 हा झाला प्रॉफिट. x अपॉन 4 हा झाला प्रॉफिट. आणि हा प्रॉफिट जो आहे तो किती आहे x अपॉन 4ला आपण कसं लिहू शकतो 1 अपॉन 4 इंटू एक्स. म्हणजे तो कॉस्ट प्राईजच्या द प्रॉफिट बाय द शॉपकीपर हाऊ मेनी टाइम्स इट्स कॉस्ट प्राईज. म्हणजे ह्या कॉस्ट प्राईजच्या किती टाइम्स आहे 1 अपॉन 4 टाइम्स. किती आहे 1 अपॉन 4 टाइम्स म्हणजे ऑप्शन नंबर 2.
Question number 7. If a radio is sold for rupees 1440, then there is a loss of 10%. For how much more money one should sell it to get the profit of 10%? एक रेडिओ सेल केला 1440ला आणि तिचा लॉस किती झाला 10%. आणि मग तो कितीला सेल केल्यानंतर 10% प्रॉफिट होईल. मग पहिल्या या माहितीवरून आपल्याला काय काढावं लागेल, अगोदर कॉस्ट प्राईस. आता लॉस इक्वल्स टू 10%. लॉस 10% आहे. याचा अर्थ काय होतो, वेन कॉस्ट प्राईस इज 100 देन सेलिंग प्राईस काय होईल, 100 ही लॉस असल्यामुळे मायनस होईल, म्हणजे 90. आपल्याला काय काढायचं आहे, कॉस्ट प्राईस सी पी माहीत नाही, कॉस्ट प्राईस सेलिंग प्राईस माहिती आहे 1440. ही काय झाली कॉस्ट प्राईस, हे झालं सी पी. देअरफॉर कॉस्ट प्राईस इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 1440 इंटू 100 अपॉन 9 अपॉन 90 सॉरी अपॉन हे 90. 90मध्ये हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं. 9नी 114ला काय केलं, डिव्हाइड केलं. काय येईल ते 9 1 जा 9 आणि कॅरी किती राहील 5 आणि 9 6 जा 54 16 आणि हे 100वरचे 20 हे आले कॉस्ट प्राईस. काय झाली त्याची कॉस्ट प्राईस. आणि याच्यावर 10% काय पाहिजे, प्रॉफिट पाहिजे. ते कितीला विकावं लागेल असा प्रश्न आहे. याच्यावर 10% प्रॉफिट म्हणजे काय येईल, 160चा 10% काय येईल 160. किती लिहिल तो 160. ओरल डायरेक्ट हे करतो प्रॉफिट याच्यावर 10% तो किती, तो 160 इंटू 10%. ठीक आहे, ओरली केलं तरी चालतं. 160 हा झाला प्रॉफिट, हा झाला प्रॉफिट. 160 हा प्रॉफिट येण्यासाठी ते कितीला सेल करावं लागेल, मग सेलिंग प्राईस इक्वल्स टू हे कॉस्ट प्राईस प्लस हे त्याच्यामध्ये प्रॉफिट एवढं घ्यायचं आहे 1760. आता याने विकावं लागेल, पण आपण सध्या कितीने विकलेलं आहे हे, हाऊ मच मोर मनी वन शुड सेल इट 1440ला विकलेलं आहे. म्हणजे आणखीन किती करावं लागेल आपल्याला, मग परत 1440 याच्यातून सबट्रॅक्ट केले 0 2 येईल 3 and 0 320 याच्यापेक्षा जास्तमध्ये ही जी प्राईज आहे या प्राईजला जे सेल केलं त्याच्यापेक्षा 320 वाढवले तर आपल्याला काय होईल, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये 10% प्रॉफिट होईल. म्हणजे ऑप्शन नंबर 1. Question number 8. A shopkeeper earned a profit of 15% on selling a radio, whereas if it is sold for rupees 360 less, he suffered a loss of 15%. What is the cost price of the radio for the shopkeeper? आता ही ओरली सोडता येतं, रिटर्नही सोडता येतं. आपण हे काय करूया, रिटर्न मेथडनं घेऊयात. आता प्रॉफिट 10% आणि सेलिंग प्राईस. आता प्रॉफिट 10% बघा, प्रॉफिट हा जर 10% असेल तर याचा अर्थ काय होतो, सॉरी 15% 15 असेल म्हणजे कॉस्ट प्राईज इज 100 देन सेलिंग प्राईज इज 115. सेलिंग प्राईज 115 आणि कॉस्ट प्राईज आपल्याला इथे काय करायचं, सी पी एक्स, सेलिंग प्राईज काय आहे एक्स आहे. आता कॉस्ट प्राईज इक्वल्स टू हे काय येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू एक्स अपॉन 115 हे झालं पहिल्यामध्ये. आता जर सेकंडमध्ये काय होतं, हा जो सेलिंग प्राईज आहे ही सेलिंग प्राईज किती, व्हेअरॅज इट सोल्ड फॉर रुपीज 360 म्हणजे आपण सेलिंग प्राईज एक्स घेतलेली आहे. जर हा 360ने लेस केलं तर किती होतो, तो लॉस तिथं 15%. आता बघा लॉस हा 15% आहे. याचा अर्थ वेन कॉस्ट प्राईज इज 100 तर सेलिंग प्राईज इज 85. सेलिंग प्राईज इज 85. देअरफॉर कॉस्ट प्राईज आपल्याला माहीत नाही आहे, ती काढायची आहे. आणि सेलिंग किती झालं, मग हे जर लॉसमध्ये सेल केलं तर रुपीज 360 लेस, म्हणजे आपण जी अगोदर घेतली होती त्याच्यामध्ये किती 360 लेस झाले.
मग कॉस्ट प्राईस इक्वल्स टू कॉस्ट प्राईस काय येईल बघा एक्स मायनस 360 इंटू 100 अपॉन 85 हे लक्षात आलं. परत बघा अ शॉपकीपर अर्न्स अ प्रॉफिट 15% ऑफ सेलिंग अ रेडिओ वेअर ॲज it is sold for rupees 360 less he suffered for rupees 50. what is the cost price of the radio for the shopkeeper. म्हणजे या ठिकाणी ही तर पहिल्या याच्यामध्ये 15%नी प्रॉफिटने केलं तर कॉस्ट प्राईस ही आली आणि 15% लॉसनी केलं आणि त्याच्यामध्ये सेलिंग प्राईस किती झालेली आहे 360 लेस झालेली आहे. तर त्यावेळेस कॉस्ट प्राईस ही आली. म्हणजे ही जर इक्वल असेल तर ह्या साईडची बाजूसुद्धा काय असेल राईट साईड इक्वल असेल. आता बघा देअरफॉर 100x upon 115 equals to x minus 360 into 100 upon 85. हे 100 आणि हे 100 कॅन्सल झाले. इथं फक्त x राहतील आणि हे किती डिव्हिजिबल हे 5 डिव्हिजिबल. इथंच आपण डिव्हाइड करू कारण न्यूमरेटरला आणि याला आपण डिव्हाइड करू शकतो. इथं 5ने डिव्हाइड केलं 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 23 आलं आणि इथं 5 इथं 17 आलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं घेऊया समोर. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे काय येईल मग 17x इक्वल्स टू ह्या 23ने काय करायचं याला मल्टिप्लाय करायचं आहे. कशाला x मायनस 360ला. मग 23ने एक्सला मल्टिप्लाय केलं ते काय येईल 23x मायनस आणि 360ला 23ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे हे असंच ठेवूया थोड्या वेळासाठी. आता हे इकडं ट्रान्सफर केलं 23x. मग इथं काय येईल 17 मायनस 23x ते किती येईल मग मायनस 6x इक्वल्स टू 360 मायनस 360 इंटू 23. देअरफॉर x इक्वल्स टू आता हे 6 इकडं डिव्हाइडमध्ये गेले 360 इंटू 23 अपॉन 6 6 1 जा 6 इथं काय हे आलं 6 6 जा आणि हे दोन्ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह होईल. ते काय येईल त्या ठिकाणी x इक्वल्स टू हे 60 इंटू 23 60 इंटू 23 इक्वल्स टू हे 0 6 1 जा 6 3 जा 18 कॅरी 1 6 2 जा 12 प्लस 1 13 किती आलं ते मग त्याची x जे आहे सेलिंग प्राईज किती आली आपण 1380 ती प्राईज असेल. ऑप्शन नंबर 1.